येऊ नका, एकदम फेल पिक्चर आहे. वाटलास तर आधी व्यक्ती आहे तुला तर मी 2 दिवसांच विसरलेलो. आता फुकाटीचा आपला शॉप नंबर आहे 19. तर सर्वांनी पोरी आणि का माझा फोटो. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता चालू आहे फ्लॅटवर चाय पिण्यासाठी. पण आज हालत खूप बेकार झाली आहे. सर्दी, खोकला, डोका दुखतंय, मान दुखतंय, म्हणून याच्यामुळं आवाज पण एकदम बरोबर नाहीत. डोले पण मागे सुटले. जातो चाय कुठं पहिले. नाश्ता वगैरे करून चाललो. आता आहेत 1-2 कामं ती करून घेतो. पण मला नाही वाटत काय होणार आहे. डॉक्टरकडे जायलाच लागेल मला. ते एवढा चेहरा पण सुजला डायरेक्ट. लय भयंकर हालत झालेलं आहे फर्स्ट टाईम लय दिवसानंतर. आणि आज संध्याकाळी आपल्या शॉपचा नंबर समजेल किती नंबर आहे शॉपचा. तर संध्याकाळी 7 वाजता बोलवलं त्या मीटिंगसाठी. का असेल ते भरायचे पैसे आणि जे काय असेल शॉप नंबर ते चिठ्ठीमध्ये भेटेल. कुणीही कुठेही जाऊ नये, आपला शॉप येतोयच. आपल्याच शॉपची वेट करत राहा आणि कुठेही फटाके घ्यायला दुसरीकडे जाऊ नका. माझ्याकडेच या हो नक्की. आलोय आता फ्लॅटवर जाऊन जेवतो. सुरमई फोन केला तर मग मी सुरमई आणि वापस ते खा. जाऊन खातो, जेवतो, गोळी खाऊन डायरेक्ट झोपतो फोन बिन बंद करून. मग तिकडे नवरा मरून आहे तर नवरीवरून घेऊन देत नाही कोणच्याशी. संध्याकाळी उठून जातो शॉपच्या इथे. आणि जर कोणाला माझ्या शॉपचं हे नाव पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करा. मग त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून जे काय असेल ते बोलून घेऊ. जेवलो मस्त. आता जातो आणि झोपतो डायरेक्ट फोन वगैरे बंद करून. आता डिमार्ट जवळ सुशांत भाईचा फोन आला तर काय चल तिकडं मंडळी सगळी गोळा झालेली आहे. आपल्या नवीन पनवेल डिमार्टच्या समोरच आपले गाले असतात. आले आता डिमार्ट समोर. चाले मंडळीची सगळी तयारी झालेला आहे. डिमार्ट जवळ गाल्यांचा आपला शॉप नंबर आहे 19. तर सर्वांनी सूचना घ्यावी, सगळ्यांनी कुठं जाऊ नका. आपल्याच दुकानावर गाल्याचा नंबर आहे आपले 19. 14 किंवा 15 तारखेपासून आपल्या गाला स्टार्टिंग होणार आहे, सुरू होणार आहे. तर सर्वांनी नोंद घ्यावी चांगलेपणाने. जातो आता, जेवतो आणि टाइमपास जातो वडाला लेखा. घरी आता जाऊन झोपतो. पण भिजलोय ना आता, आणखीन ताप येईल. अरे काय करणार, पाऊस झाला घरी आता ना. म्हणून चला बाय बाय, गुड नाईट. दी नेक्स्ट डे. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. निघालो आता. चाय नाश्ता वगैरे सगळा करून आलो. आता जाऊन बाटले भरायला चाललो आहे. सर्दी आणि खूप भयंकर डोका दुखते. डोळे पण पूर्ण वाट लागली आहे. म्हणून बोललो मास्क घालून जाऊ. चेहरा पण सुजलाय. आईला काय माहिती कोणच्या सकाळीच पण होती टॉनबागला. टेम्पोचा आणि टँकरचा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे घसाघस झाली. त्याचं नव्हता माझा लक्ष. पण आता जरा हालत ठीक वाटतंय मला. त्याच्यामुळं ड्रेसिंग वगैरे मानून चाललो. पहिले बाबूला स्कूलमध्ये सोडतो, त्याच्यानंतर बघू पुढचा काय काम येतो. हे कामाधंदा उरकून झाले. बोललो आज ड्रेसिंग मारावा, तेव्हा बरा वाटेल. वाटत नाही बरा, पण ड्रेसिंग बघून जरा फ्रेश वाटतं ना सगळ्यांना. जातो आता, जेवतो घरी. कारण की घरी आज मस्त की वरण भात बनवलं. वरण भात बोलला तर आपला एकदम आवडीचा आयटम असतो. वरण भात खातो. आणि तो टँकरचा थोडा छोटा मोठा काम करायचे. नवीन टँकर घेतले त्याला घेऊन जायचे पारगावला. जेवलो वगैरे मस्त. आता जातोय डायरेक्ट पारगावला. ड्रायव्हर आलाय, बोलो चल तू पुढे, माझं 1-2 काम आहेत ती पण बोलो करून देतो. येता लावलेलं आहे कामाला. आता जातो घरी. बाबूला पण स्कूलमधनं आणायचे 5 वाजता. भावांनो जास्त कुठं गेलोच नाही, झोपलो होतो येऊन डायरेक्ट. तो आता फक्त थोडासा लोकेशजवळ टाइमपास करायला गेलो. तुम्हाला तर आवाजावरून समजत असेल माझं काय हाल आहे. दी नेक्स्ट डे. हॅलो काय, चाललो होतो थोडा बँकेत. कसं 10 ते 15 तारीखमध्ये जरा खुश असतो आपण, बरोबर की नाही. मग त्या बँकवाल्याची काय नाटकांचा आल्याची. त्या बँकेत आपल्याला सन्मान खूप आहे, पण त्या बँकेत आपली खूप चालतो का सारस्वतमध्ये. चाललो आता. आले आता जातं बघू. ड्रायव्हरला घेऊन जायचे तिकडं. तो काही सामान घ्यायचे गाडीचा, काय पाईप आहे वगैरे ते घेऊन. पण आधीच सर्वांना आधी बाटले देऊन येतो, त्याच्यानंतरच पुढचा पाऊल उचलतो. पूर्ण कामधंदा उरकून झाले. आता चाललो टँकर जवळ. ते पाईप वगैरे त्याला घेऊन द्यायचे. आणि तुम्हाला मी आज सकाळी काय झालं ते पण सांगतो. सकाळी एक फोनने मला फुकाड उठवला. या आयला मस्त की झोपलेलो, काल लेट झोपलेलो. बरं तर झोपण. सकाळीच फोन आला
हॅलो हॅलो भाऊ, कोण बोलतंय? ते करतं तुला माझी आठवण नाही काय? अरे मी बोललो मला 2 टाइम जेवाची आठवण नाही येत, तर तू तर बरोबर व्यक्ती आहे, तुला तर बरं मी 2 दिवसानच विसरलेलो. आता भुकाटीचा फोन आला, आता भुकाट मला 2 दिवस लागतील तिला विसरायला. ज्या आईला काला फोन करता बरं सकाळी, तुम्हाला समजा नाही का मी झोपता बिपत यायला? कामाधंद्याची माणसं आहे आम्ही. असं वाटतं घराच्या बाहेर निघू का नको, सकाळीच असा फोन आला तर कसा माहित काय दिवस जायचा त्याचा. बाबा बाबा त्याला एकदाशी कसायसा समजवला नाही तर त्याच्या डोक्यान घालना म्हणजे बंदुकीची गोली डोक्यावर ठेवणं एवढा भयंकर काम आहे. आता तब्येत वगैरे झाले ठीक, आता जातो घरी, जाऊन जेवतो, बघू काय जेवायला. आज वारतं मंगळवार आहे, काहीतरी व्हेजच असणार, फक्त काहीतरी मनपसंत पाहिजे. काय रे? हो बाबा, थँक्यू. यो भाई ऐकच ना, नाद ना व्हायचा. नाही नाही काय नाही, नानगीन काय नाही, तू सांगशील तसा. असा अजून काय बाकी काय नाही. आलो आता घरी जेवायला, पण घरच्या सांगितलं जेवला का लगेच चल आपल्याला जायचे उरणला काही शॉपिंग करायला, दिवाळीची काही साड्या वगैरे त्यांना घ्यायच्या असतील. बघू आता त्यांना घेऊन जायला लागेल. परत 4-5 वाजता बाबूला आणायला यायला लागेल कसं पण करून. घेऊन थेट उरणला जाण्यासाठी आणि ही फॅमिली सोडतोय घरी. घरच्यांना सोडली, आता तिथं ते जातील शॉपिंग वगैरे काय करायची ते करतील. त्यांना बोललो मी जातो मस्त की टाइमपास त्या बीचवर बसतो निवांत. बोललो तुमचं काम सगळा उराकला का मला फोन करा, मग येतो. इथं गाडीन बसून तरी काय करू, नुसतंच कटाला येईल. पोहोचलो इथं, पण इथं माझा फोटो काढायला कोणच नाही रे बाबा. पोरी आणते का माझा फोटो काढतील ना. आता इथं पण मौसम आहे, फक्त थोडा 3-4च्या टायमिंगला यायला, सॉरी 4 तर वाजले, 5-6च्या टायमिंगला आले असतो ना तर एकदम परफेक्ट नियोजन झालं असतं. आता इथं माझा फोटो काढायला कोणच नाहीये. खरोखर खूपच सुहाना मौसम आहे, पण बाहेर बसू नाही शकत कारण की गरम फुल होतंय. कारण की जरा माहोल कमी पाहिजे होता, थंडगार पाहिजे होता. खरोखर बघायला पण खूप मजा येते. बघा ना इकडे पूर्ण मुंबई दिसतोय. मुंबई व्हेरी जान आहे. बघत असेल तर मुंबईवाल्या कोणी मेसेज करावं जानटू म्हणून. काय बरोबर की नाही? आलोय घरी आत्ताच, खूप टाइम झाला घरी यायला. आणि म्हणा का आता प्रश्न पडले आमच्या वापसला ना भाईला 35 बहिणीशी कुठे आहे. या आमच्या घरच्या कुशल 35 साड्या आणल्या ना. अरे बाबा करतं बहिणीशी ना द्यायच्या नाही यांचे. मिनी बरं 35 मधनं अजून 3-4 बहिणीशी ना नीड बागल्या ना. 35 बहिणीशी बोलले कुठनं आले ना काय बाबा काय माहिती. जातो आता फ्रेश होता जातो लोकेश बाबाच्याकडे. चाललो आता आम्ही दोघे पण धाब्यावर. आवाज नीट नाही म्हणून हार नाही मानायची बोललो. जायचं, खूप खायचं आणि खूप थंडा पियायचं. आता अंकित भाऊ आणि मेवणा येतोय. मेवणा म्हणजे माझा नाही हो, त्याचं नावच आहे. कोणाचंच मेवणा नाही, फक्त त्याचं नाव आहे मेवणे. मेवणे 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 आणि मेवण्यांचे पाहुणे. चला भेटू थेट अंकित जवळ. चाललो आता मस्तपैकी जेवण केला, मस्तपैकी खूप थंडा पिलाय. आता चाललोय शिवड मॉलमध्ये मूवी बघण्यासाठी. कोणता तरी आलाय मला पण माहिती नाही. दादाने सांगला चल पाठी म्हणून निघालोय जाण्यासाठी. डायरेक्ट मॉलमध्येच पोचलो, कुठंच न थांबी. बाबा भाऊ एवढा खाली नका सगळं हो, जरा माणसांचा दिसा. सगळं खाऊन गेलं वाटतं लवकरच. मॅगडीवाल्याला आवाज द्यायला लागेल. कुठे म्हणतो मॅगडीवाले? हा बघ जुनी आठवण. गावाण्याचा 5 रुपये. यो कॉमटा कोणच्यासाठी आहे? या बाई याच्यात फोटो काढायचं का तुझं 5-6? हा या बघ असं वालं फोटो काढायचं. मग आलतो याला टक्कर द्यायला. भावाने आमची खूप खालात हो इथं. काय चिकनचं ती कोंबडी नव्हती का हे? हा मग हा तिथे त्यांचं साखरपुड्याचं ह्या चालू आहे बायांचा. बघ याची स्माईल बघ. कांतारा पिक्चर भाई 4DX पण लई खतरनाक आयटम सांगतय. भावाने आपल्या रॉयल एंट्री मारलेली आहे. भाई आमचा आज ऐकणार नाही का? बघ बघ बघला स्क्रीन बघा स्क्रीन. ओ हाय शप्पथ भाई फर्स्ट टाइम आले आम्ही याच्यात.
झालं 3 वाजलं पिक्चर बघायला. बाहुबलीची अर्धी कॉपी केली, काहीच बघायला एवढं का. एकदम फेल पिक्चर आहे. वाटलंच तर आधीचा पार्ट आहे जो पहिला भाग आहे ना, तो 2दा बघला तरी चालेल, तेव्हा काटायला नाही येणार. पण एकदम पैसे फुकाट गेले ना, आमचं फुकाट, तिघांचं पण फुकाट. असं वाटतं धाब्यावर बसले असतो अजून 3 वाजेपर्यंत, ती तरी मजा वेगळी आली असती. 1 नंबर फुकाट पैसे गेला. काय जेव नका पिक्चर बघायला. फुकाट 3-4 तासाची तुम्ही आईची जोक न होताना असतं. मग काय बिनकामी. पैसे वाढले म्हणून काय तरीच करा. मग काय पैसे हरून येऊ तर बिनकामी असं होता, पैसे भरले म्हणून. टाळे बिल्या वाजवी ते सगळं मॉल या बघत बर की बाईला काय झाले आज. घरी यायला 4 वाजल्यात. एकदम बेफालतू पिक्चर, अंगा उपरलेला सारखा पिक्चर बघलेला आहे. काय करायचं आता, जाऊ दे ना. बघायला पण गेलतो शिवड मॉल ग्रँड सेंटरला. भावांनो, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. रागवू नका विकी शेळकेवर. विकी शेळकेला समजून घ्या, हा विकी शेळके. समजने वाले को इशारा ही काफी आहे. भावा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला.